साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। खारेपाटण तालुका निर्मितीसाठी प्रयत्न सुरूच असून आंदोलनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची माहिती खारेपाटण तालुका कृती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी दिली आहे। तालुका समितीची बैठक झाली, पण जे मी पेपरला वाचलं आणि जे मी बघितलं ते त्या समितीमध्ये कोणत्याही प्रकारे कुठेही उल्लेख झालेला नाही आणि कुठलाही नागरिक तिथे असं बोललेलं नाही की आम्ही संघर्ष करू किंवा आम्ही इशारे कुठलेही तिथे देण्यात आलेले नाही। नेमकं काय झालं या बैठकीत? मग ह्या बैठकीमध्ये लोकांनी असं विचारलं की आम्हाला तुम्ही काय केलं एवढ्या वर्ष ते आम्हाला आढावा सांगा। ती आढावा सांगण्यासाठी बैठक होती, कारण हे आता नाही म्हटलं तर 25-30 वर्ष आमचा हा संघर्ष चालू आहे आणि प्रत्येक कमिटी बदलत असते। मग त्यांना आम्ही कुठलीही गोष्ट बाबा दोघांमध्ये संघर्ष होऊ नये तर आणि खाली पडत म्हणून आम्ही कुठलीही बातमी कुठेही व्हॉट्सअप कुठेही ग्रुप हे टाकत नव्हतो। जे केलेले ग्रुप होते ते आम्ही कॅन्सल करत होतो की शेवटी मतदारसंघ आमचा एक आहे, कोण शासन ठरवेल की पालकमंत्री आमचे ठरवतील त्याच्याशी आम्ही सहमत असू। पण त्या दिवशी असं की बाबा तुम्ही एवढं करताय, 4 जण जात आहे, 5 जण जात आहे, आम्हाला माहिती पाहिजे। मग आम्ही एक स्क्रीन लावली आणि आमचा तालुका कसा आहे, आम्ही कोणी प्रस्ताव दिला आहे, पांडेलपट्टे साहेबांनी तो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, पण तो आयुक्तांकडून मंत्रालयात गेला आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय ही सांगण्यासाठी ही बैठक होती। पण त्याचा जो प्रभाव झाला की बाबा तिथे संघर्ष करणार, आंदोलन करणार, नाही झालं तर सरकारला इशारा देणार, अशी कोणतीही गोष्ट तिथे घडलेली नाही। आणि सर्व लोक हे पालकमंत्री यांच्या पाठीशी यांनी पालकमंत्र्यांवर त्यांचा सगळ्यांचा भरोसा आहे। सध्या काय स्थिती आहे या तालुक्या निर्मिती संदर्भात खारेपाटण तालुक्या निर्मितीमध्ये दोन्ही गावांचा प्रस्ताव गेलेला आहे। मतदारसंघ आमचा एक आहे। जे काही पालकमंत्री डिसिजन घेतील, जे काही सरकार ठरवेल त्या मताशी आम्ही सहमत आहोत। दोघांचा शासन दरबारी प्रस्ताव आहे। आता कुठलाही ठराव कुठलाही विषय करण्याची कुठलीही गोष्ट नाही। हो, संघर्ष करण्याची सत्ता आमची आहे, पालकमंत्री आमचे आहेत, आम्हाला कुठल्याही गोष्टीला संघर्ष करायला लागत नाही। न सांगता आम्हाला सगळ्या योजना किंवा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत, तर संघर्ष करण्याचा प्रश्नच येत नाही। आणि संघर्ष हा विषय कसा आहे, जिथे अन्याय होतो, जिथे काही झालं असेल त्या ठिकाणी आम्हाला राणेसाहेबांची शिकवण आहे, तर फक्त आपण विचारा, संघर्ष करण्याची गरज नाही आणि त्या माणसाला न्याय मिळवून द्या। आता या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का? नाही, पालकमंत्र्यांचा आला होता फोन, पण तो हे झाला नाही, नंतर साहेबांनी फोन उचलला नाही। 2 दिवसापूर्वी म्हणजे मीटिंग होण्यापूर्वी होता, आमचा विषय होत राहतो पालकमंत्र्यांची, आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो। साहेबांचं एकच म्हणणं आहे की आपण एकत्र बसूया तर आणि खारेपाटण आणि त्याच्यामध्ये आपण एक मार्गाने निर्णय करूया। आणि मतदारसंघ आमचा एक आहे आणि आमची स्वभूमिका एकच आहे की मतदारसंघ एक आहे, दोघांना एकच वाटतं की माझा विकास व्हायला पाहिजे, माझ्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे जे पालकमंत्री आम्हाला एकत्र बसवतील तेव्हा आम्ही त्यांची चर्चा करू आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। सर, इतकी वर्ष झाली तुमची मागणी आहे स्वतंत्र तालुक्याची, प्रत्येक तालुक्याच्या सगळ्या मंत्र्यांना, मुख्यमंत्री, अजूनही ती मागणीला यश येत नाही आहे। म्हणजे काय एवढं म्हणजे इतका उशीर का होतोय? यश येण्याचा विषय नाही, कारण आपल्या यादीमध्ये 81 तालुके आहेत। शासनाचं धोरण आहे तालुके करण्यामध्ये आणि त्या 81 यादीमध्ये आमचं त्याच्यामध्ये नाव आहे। पण ज्यावेळी शासनाकडे ज्या सगळ्या प्रोसिजर होतील, जेव्हा त्यांच्याकडे निधी असेल की काय असेल त्या हिशोबाप्रमाणे ते डिक्लेअर करतील तेव्हा आम्हाला सो मिळेल। अजून कुठलाही डिक्लेअर केलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा आमच्यावर काय अन्याय झाला म्हणून। परंतु खारेपाटण तालुका होण्यासाठी तुम्ही आग्रही आहात काय? आम्ही खारेपाटण तालुका व्हावा आणि आमच्याकडे संपूर्ण जागा वगैरे उपलब्ध आहे, जी शासनाला लागणारी सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठे काही विषय येत नाही। असं आलं आहे की इशारा देण्यात आला, एका पेपरमध्ये वाचलं मी, इशारा देण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा की हे अध्यक्ष असे म्हणाले, तर तसं काय म्हणालो किंवा माझी कुठे बाईट काय दिलेली असा कुठेही विषय नव्हता ते आणि आमचं बाईट नव्हतं। आम्ही एक बैठक आपली भारतीय जशी आमची चर्चा होती गाववाल्यांची किंवा 40 लोक तिथले गावात जमले असं काही नव्हतं की आम्हाला कुठे शक्ती प्रदर्शन दाखवायचं नव्हतं। साहेब, आता उल्लेख करून सांगतो की जी बैठक झाली त्याचं शूटिंग आहे, त्या शूटिंगमध्ये इशारे दिल्याचं सरळ दिसतंय। नाही, तुमच्या तोंडून नव्हे, काय दिसतंय ते त्यांनी स्पष्ट करावं। कुठल्याही एकाही व्यक्तीने इशारा दिलेला नाही। जर पत्रकारांनी ते बघितलं असेल, ज्याने फोटो काढला त्यांनी त्याची खातर जमा करायला पाहिजे, त्याची बाईट घ्यायला पाहिजे होती की मी एक अध्यक्ष आहे, माझी बाईट घ्यायला पाहिजे। मी इशारा दिला असं तर गोष्ट वेगळी होती।
म्हणजे ह्याचा जो काय हे आहे वेगळा, तो वेगळा मेसेज जातो, त्याच्यामुळे आमचं नाव खराब होते, पालकमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मी जर तुमच्यामध्ये एवढा सकारात्मक आहे, मी तुमच्याकडे चर्चा करतोय आणि तुम्ही जर अशा बातम्या देत असाल तर ही चुकीची आहे. आणि हे करण्यासाठी तालुका होऊ नये म्हणून तो कोणता डाव असू शकतो, काहीतरी त्याच्यामध्ये मिसगाईड करू शकतात म्हणून असं बातम्या येऊ शकतात.